माझ्या रस्त्यातून मातंग समाजाची लोक जातात, माझ्या बांधावरून मातंग समाजाची लोक जातात। यासाठीच फक्त आणि फक्त डोक्यात हेतू ठेवून मातंग समाजाची अडवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या शेतकऱ्याला माझं सांगणं आहे आपल्या माध्यमातून, कदापि पुलाखालून पार पाणी गेलेलं आहे, अजूनही देखील वेळ गेली नाही। आपण तो बंद केलेला रस्ता त्वरित चालू करावा, अन्यथा 1 तारखेला तहसीलदारासमोर राखेल ओतून पेटवून देण्याचं काम आणि पेटवून घेण्याचं काम हे दलित सेवक संघ करेल। हाच तेवढा या मोहोळ तालुक्याचा एक दलित समाजाचा आमदार असून जर या दलित समाजावर अशी वेळ येत असेल तर आपली आमदारकी काय कामाची दलित सेवक संघाच्या वतीने तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर आणि गाव येखुर्के कंसात पवारवाडी या गावामध्ये आमच्या घोलप परिवारावरती जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दलित सेवक संघाच्या मार्फत येत्या 1 मे रोजी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा मोहोळ तहसील यांना निवेदनाद्वारे करण्यात आलेला आहे। मी आज सोशल मीडियाच्या आणि आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो की गेले 6 वर्षापासून जे आमचे घोलप परिवार ज्या लढ्यासाठी फक्त रस्ता पाहिजे जाण्या येण्यासाठी म्हणून जो लढत आहेत त्या लढ्याला पुढे नेण्याचं काम दलित सेवक संघ करत आहेत। आणि दलित सेवक संघ काम करीत असताना प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला सांगणं आहे माझं की फक्त मातंग समाजाचे आहेत म्हणून फक्त रस्ता बंद करण्यात आला। त्या शेतकऱ्याला कळायला पाहिजे होतं की ही पूर्वजापासून रस्ता होता, वडिलोपार्जित रस्ता होता। यापूर्वीच्या शेतकऱ्यांनी कधी त्या रस्त्याची अडवणूक केली नव्हती। फक्त आणि फक्त मातंग समाजातली लोक त्या वस्तीवर राहतात, माझ्या रस्त्यातून मातंग समाजाची लोक जातात, माझ्या बांधावरून मातंग समाजाची लोक जातात। यासाठीच फक्त आणि फक्त डोक्यात हेतू ठेवून मातंग समाजाची अडवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या शेतकऱ्याला माझं सांगणं आहे आपल्या माध्यमातून, कदापि पुलाखालून पार पाणी गेलेलं आहे, अजूनही देखील वेळ गेली नाही। आपण तो बंद केलेला रस्ता त्वरित चालू करावा, अन्यथा 1 तारखेला तहसीलदारासमोर राखेल ओतून पेटवून देण्याचं काम आणि पेटवून घेण्याचं काम हे दलित सेवक संघ करेल। हाच तेवढा इशारा। जय भीम सर्वांना। आज या ठिकाणाहून मोहोळ तालुक्यातल्या तमाम अधिकाऱ्यांना, येथील आमदारांना, तहसीलदारांना, प्रांतांना आणि PI साहेबांना हेतून मी एक विनंती करतोय आपल्या माध्यमातून की येखुर्के गावातील एक मातंग दलित वस्तीचा हा 6 वर्षापासून जो संघर्ष आहे तो संघर्ष आज ह्या संघर्षाला 6 वर्ष पूर्ण होऊन ही लोक आज आमच्या दलित सेवा संघाकडे दाद मागण्यासाठी आले। आणि या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे मित्र आबासाहेब कांबळे असतील, आमचे बापू असतील, सर्जीराव असतील आणि आज आमचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद आष्टूळ आणि आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपरावजी देवकुळे साहेब। तर आज आपल्या माध्यमातून मी इथं एवढंच सांगू इच्छितो की येत्या 1 तारखेला या घोलप वस्तीला जाणारा जर रस्ता ह्या प्रशासनानं मोकळा करून नाही दिला तर 1 तारखेला जो झेंडावंदन आमदारच्या हस्ते होणार आहे त्यावेळेस आम्ही त्यांच्या समोर सामूहिक आत्मदहनाची परवानगी प्रशासनाला मागितलेली आहे। जर वेळोवेळी तुम्हाला दाद मागून जर न्याय मिळत नसेल तर या परिवाराकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। या मोहोळ तालुक्याचा एक दलित समाजाचा आमदार असून जर या दलित समाजावर अशी वेळ येत असेल तर आपली आमदारकी काय कामाची असा माझा या आमदारांना प्रश्न आहे।
फक्त बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये फक्त डान्स करून आपल्याला इथं चालणार नाही, तर खरा दलित समाजावर जो अन्याय होतो त्या अन्यायाचं कुठं तर आपण हा अन्याय दूर केला पाहिजे, दलित समाजाला कुठं तर न्याय दिला पाहिजे, ह्या भावनेतनं आपली आमदारकी आपण गाजवली पाहिजे. पण असं न करता केवळ दलित समाजाच्या नावावर मतं मागून आपण आमदारकी भोगत आहात. या आमदारकीचा आपण जसा आयुष्य आराम करण्यासाठी उपयोग करत आहात, हा तमाम मोहोळ तालुका आपल्याला बघत आहे. आणि येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला ही दलित समाज तर प्रश्न विचारणारच आहे, पण हा मोहोळ तालुका नक्कीच आपल्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अभिमान गोविंद गोनस, राहणार इकोटी पवारवाडी. माझा रस्ता 2020 पासून अडवलेला आहे. अवध गणपत जातो काय. मग मी ह्या वाटेसाठी आमदार खरे साहेबाकडे जाऊन त्यांना निवेदन 1, 2, 3 वेळा निवेदन देऊन, पण त्यांनी काय दखल घेतलेली नाही काय. पुन्हा मग शासकीय अधिकारी एकनाथराव शिंदे साहेबांना, पुन्हा गोरे साहेबांना, पालकमंत्री ह्यांनाही भेटलो, त्यांनीही काय माझी दखल घेतलेली नाही. मग जाऊन माझ्या चपल्या दिसल्या साहेब, पण कुणीच माझी दखल घेतलेली नाही. आणि 1 एप्रिलला माझी गावची एक जत्रा सांगतो किती जत्रा आमची जत्रा होती काय. मग जत्रेला एक माणूस वारला ॲटॅक येऊन. मग आम्ही ॲम्ब्युलन्स गाडी बोलवली, पण वाट नसल्यामुळं आम्ही मग ते 2 व्हीलरला घेऊन त्या ॲम्ब्युलन्समध्ये गेलो, जवळजवळ 1 किलोमीटर, आणि तिथून पुन्हा मोहोळ हॉस्पिटलला आणलं. मग डॉक्टरने सांगितलं 1 अर्धा तासापूर्वी जर आलो असता तर हे वाचले असतील पेशंट. मग पेशंट गेलेत म्हणजे तुम्ही जावा घेऊन. मग आता ते माणसं जर इथं मरायला लागलं, मग आम्ही तर काय करणार. मग आम्ही बी का नाही आत्मदहन करणार 1 मे रोजी. बस प्रशासनाला सांगलाय हात जोडून, बस आमची दखल घ्यावी.